द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये मी आज घेऊन आले अशा एका अभिनेत्रीला जी प्रत्येक रोल मध्ये खूप खुलून येते. आपण तिला सध्या ओळखतोच. मी एक क्ल्यू देते. विमल, ओनली विमल, ओनली विमल. विमल सस्पेन्स वाढवत नाहीये, आपण तिला डायरेक्ट भेटूया. विमल उर्फ सीमा घोगळे. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत करते. मला तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मूळची कुठली, बालपण कसं गेलं वगैरे त्याबद्दल सांगशील? हो, मी मूळची म्हणाल तर मुंबईचीच, म्हणजे गाव कुडाळ आहे, पण फार जाणं झालं नाही कारण माझे वडील अनंत घोगळेचे नाट्य समीक्षक होते. तर होते मंत्रालयात कामाला, पण संध्याकाळी 5:30 सुटल्यानंतर त्यांची नाटकाची कामं सुरू व्हायची, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसायचा. त्याच्यामुळे लहानपण गेल्याच बुधेनगरमध्ये, सगळा लालबाग परळ एरिया, आणि कामगार विभाग असल्यामुळे सगळ्या स्पर्धा म्हणा, लोक कार्यक्रम म्हणा, हे सगळे बाबांमुळे माहिती असल्यामुळे सगळं तिथे गेलंय मला. लहानपणी तशी फार आवड नव्हती या क्षेत्राची, कारण थोडंसं असं असायचं की मी जरा नांदगड होते, जरा खालीच असायचं, म्हणजे नाटक काहीतरी चाललंय. घरात खूप पाहुणे यायचे, खूप मोठी मोठी लोक यायची, पण मला त्याच्यात इंटरेस्ट नसायचा. मी आले की मी खाली, बरोबर विषय चालू असायचा. आई पण असायची बाबांबरोबर कुठे ना कुठेतरी. काय यांचं सतत नाटक नाटक नाटक. मला एक कार्यक्रम आठवतो, नाट्यदर्पण रजनी, जांभळे काका करायचे. तर वर्षातून तो एकच दिवस असा असायचा की बाबा आणि आई संध्याकाळी 7 वाजता आता आम्ही चाललोय, सकाळी येणार म्हणून कुलूप लावून जायचे आणि आम्हाला, मला आणि बहिणीला, आणि सकाळी परत यायचे. म्हणजे काय ह्यांचं रात्रभर कुठला कार्यक्रम का, आणि मग त्याच्याबद्दल महिनाभर चर्चा, म्हणजे सगळं डिस्कशन इतकं चालायचं ना. मग एक वर्ष म्हटलं बाबांबरोबर मी येते. शाळेतच होते, पण मी अगदी हट्ट करून म्हणाल तू झोपशील वगैरे, म्हटलं नाही नाही झोपणार वगैरे करून 1 वर्ष हट्ट करून गेले. धोबिता लावला तेव्हा कार्यक्रम व्हायचा. तर असं पहिल्या रांगेत सगळ्याचे मंत्री वगैरे सगळे बसलेले होते, दुसऱ्या रांगेत सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, आणि तिसऱ्या रांगेत सगळे पत्रकार. ज्या रांगेमध्ये मी आई बसलेलो होतो, तर मला असं झालं एवढ्या जवळ कसे काय. तर मला म्हणले की बाबाच जरा प्रसिद्धीचं काम वगैरे करत असल्यामुळे त्या लाईन मध्ये बाबांची सेट. ते इतकंच भारी ना की इथे लक्ष्मीकांत बेर्डे बसले, इथे सचिन पिळगावकर, त्यांच्या मागे आपण वगैरे. तर काहीतरी त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला कळलं की आपले बाबा कोणतरी बाप माणूस. तोपर्यंत मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. आणि मग हळूहळू आता ते कुठे जातात, मग स्पर्धा, तर मग त्यांच्या नावाबरोबर स्पर्धेला जाणं. मी काही करायचे नाही, फक्त परीक्षक ते असताना बाजूच्या खुर्चीत बसायचे, आणि परीक्षकांना जो मधल्या वेळेत खाऊ येतो तो खाऊ खायचा. अच्छा. तर बाबा फक्त विचारते आता काय खाणार आहेस, 2 एकांकिकेमध्ये काय खाणार आहेस. आणि तेव्हा भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार, केदार शिंदे हे लोक ना एकांकिकेत भाग घ्यायचे. आणि मग 2 एकांकिकांच्या मध्ये त्यांच्या जेव्हा तयारी चालू असते तेव्हा उगाच उन्हाळ्या करत आज जायचं, हे लोक काय करतात, त्याच्या सेट लावतात, त्याच्या हे करतात, फक्त बघायचं. मग येऊन बसायचं. मला ते एकांकिका तेव्हा काही कळायचं नाही, फक्त बघायचं, ब्रेक मध्ये खायचं. मग नंतर खूप स्पर्धांना जायला लागल्यानंतर त्या लोकांची माझी ओळख झाली की घोगळ्यांची मुलगी आहे. मग ते मला म्हणायचे बघा आणि तुला खाऊ देऊ, बाबांना सांगा मला बक्षीस द्यायला, असं गमती चालायचं. आणि मी म्हटलं की नाही नाही, त्यांना कोण जाऊन सांगेल, ओरडा कोण खाईल, एवढंच फक्त माहित होतं. त्याच्यानंतर माझा ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही. 11वीत गेल्यानंतर मी कॉलेजमध्ये गेले, आणि माझं कॉलेज होतं सिद्धार्थ महाविद्यालय आनंदमध्ये, जिथे खूप एकांकिका नाटकांचा खूप मोठा ग्रुप आणि बरंच काही काही चालायचं. तर ते सालाबतप्रमाणे पहिले 3 महिने शांतपणे लेक्चरला जाणं, बसणं, अभ्यास करणं, घरी येणं. जसा एकांकिकांचा माहोल सुरू झाला तसं एक सर्क्युलर आलं की अशी एकांकिका स्पर्धा आहे, आम्ही करतोय, तुम्ही या. जाऊया ऑडिशनला, त्याला काय होते, माहिती तर आहे, काही कधी केलेलं नाही, म्हणून ऑडिशनला गेले. तिथे बसल्यानंतर आम्ही 3च मुली होतो. मला असं झालं कोणी येत नाही की काय किंवा काय. तर नेमकं त्या वर्षीची एकांकिका सिलेक्ट केली होती कॉलेजने करायला. त्या एकांकिकेचा रोल बघून रेग्युलरची मुलगी काम करायची, ती म्हणजे मी हा रोल करणार नाही, मला कॉलेजमध्ये चिडवतील, म्हणून तिने सांगितलं ती काम करणार नाही, म्हणून या लोकांना ऑडिशन द्यावे लागलं. तर ती मुलगी ठरलेली होती. मला विचारलं करणार, तर मला काय वाचायला, ती घेतलं आणि आपलं वाचलं. त्यातल्या त्यात बरं वाचलं असेल कदाचित, ती बाबाची कोण नाही असेल की ते मला जमलं होतं वाचायला. तर मी वाचल्यानंतर ती म्हणजे तू काम करशील का, मला येत नाही काही, तुम्हाला दाखवावं लागेल. मला एकदा सांगू नकोस की तू घोगळ्यांची मुलगी आहेस, येत नाही म्हणते असं. म्हटलं मग तुम्ही पण त्यांना सांगू नका की मी काम करते, कारण त्यांनाही माहित नाहीये. असं करून मी त्या एकांकिकेत भाग घेतला.
मग पूर्ण 1.5 महिना मी घरातही सांगितलं नाही की मी असं करतेय, कारण Okay. तोपर्यंत माहित नव्हतं वडिलांकडनं परवानगी मिळेल का. हो. बाबा बॅकस्टेज असल्या कारणाने मला हे प्रकारच माहित नव्हते. ती मी रिहर्सल केली आणि माझी जेव्हा पहिला प्राथमिक फेरीतला प्रयोग होता त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या वडिलांना सांगितलं की अनुपम एकांकिका स्पर्धेत काम करते आणि माझी उद्या एकांकिका. बरं. मग दोघांनी आई बाबांनी स्क्रिप्ट मागवलं, दोघांनी ते वाचलं आणि माझ्याकडे बघितलं की ह्याच्यात काम करतेस. म्हटलं हो, बरं जमतंय येऊन बघा. अच्छा. आणि ते प्रयोगाला आले. माझ्या नशिबाने माझी पहिलीच एकांकिका असल्यामुळे अगदी रॉ काहीच माहित नव्हतं, त्यामुळे पूर्णपणे दिग्दर्शक सांगेल तसं उठा बसा हो. सगळ्या सूचनांचं पालन केल्यामुळे ती एकांकिका गाजली, त्याला बक्षीस मिळालं आणि तिथून भोज्जा झाला माझा. ओके, म्हणजे तू 11वीला असताना नाटकाकडे तू वळलीस. हो. अच्छा अच्छा. मग पुढे कसा प्रवास होत गेला? पहिली एकांकिका झाली माझी. मी आता सांगायला मला आवडेल, दिलीप परदेशींची एकांकिका होती, काळी होती नक्की एक, ओके. जी वेश्यांच्या जीवनावरची होती आणि मकरंद अनासपुरे त्याचे दिग्दर्शक होते. ओ वाव. आणि पहिल्यांदा आमच्या कॉलेजमधून बाहेरचा एक दिग्दर्शक आणला होता, अच्छा. तर कॉलेजचीच मुलं हो, बसवायची. हो. त्या एकांकिकेच्या वेळेला जेव्हा ती प्राथमिकला गेली, अंतिमला गेली, तेव्हा ह्या लोकांचं असं झालं की एक तर खूप वर्षांनी आमच्या महाविद्यालयाची एकांकिका अंतिमला गेली. हो. त्याच्यामुळे मग त्याला चर्चा सुरू झाली की अरे कोण करतंय काय करतंय, कारण बरीच वर्ष मधल्या काळात बक्षीस नव्हतं. बरं. म्हणून मग अंतिम फेरीच्या आदल्या दिवशी एक ग्रँड रिहर्सल म्हणून सगळ्या जुन्या कलाकारांना जे हा. कॉलेजमधून महाविद्यालयातून पासआउट झालेले होते, मग त्याच्यात विजय पाटकर होते, बरं. जयवंत वाडकर होते, प्रदीप पटवर्धन होते, मिलिंद पेडणेकर होते, अशा लोकांना शिवडीच्या रिहर्सलला बोलवलं. बरं. त्यांच्यासमोर आम्ही अंतिम फेरीला आम्ही काय करणार आहोत ते सादर केलं. सगळ्यांना ते आवडलं. अंतिम फेरीलाही आम्हाला बक्षीस मिळालं आणि साधारण त्याच वर्षी राज्यनाट्य स्पर्धेत मिलिंद पेडणेकर गोलपीठा नावाचं नाटक करत होते, बरं. सचिवालय जिमखान्याचं. ती भूमिका मी साधारण त्याच पद्धतीची भूमिका मी केलेली असल्यामुळे त्यांना असं वाटतं की हिला ते करणं सोपं जाईल. ओके. त्यांनी मला विचारलं राज्यनाट्य करणार. एकांकिकेचा अनुभव होता, कारण 35 ते 40 मिनिटाचं बरं. नाटक करायचं म्हटल्यानंतर म्हटलं त्याला वेळ पण लागणार, हे डोक्यात हो. आलं होतं. म्हटलं माझी परीक्षा असेल काय असेल, ते तू टेन्शन घेऊ नकोस, ओके. कॉलेजमध्ये कसं ऍडजस्ट करायचं आम्ही बघतो, तू सांग. मग बाबांना सांगितलं तर बाबा खुश झाले, कारण बाबा मंत्रालयातून रिटायर झाले होते. बरं. त्याच्यामध्ये म्हणाले की अगं माझ्या याच्यातून तुला करायला मिळते तर तू कर. पहिल्या दिवसाला बाबा आले, ओळख करून दिली. आणि तिथे गंमत अशी होती की बाहेरच्या नट्यांपैकी मी, अनुपमा ताकनोगे आणि हा. पूर्णिमा पाटील, हा. आम्ही तिघी जणी बाहेरच्या होतो, बाकी सगळा स्टाफ मंत्रालयाचा होता. बरं. आणि थोडासा मला अनुभव त्या भूमिकेचा जास्त असल्यामुळे मी उगाच तिकडे जरा भाव करते, हे असं करतात हे असं. मी होते 11वीलाच, पण उगाच मला माहित असल्यामुळे. मग त्याचा फायदा थोडासा असा झाला की त्या मुलींशी बोलताना मिलिंद पेडणेकर मला सांगायचं की त्यांना सांग ना असं का बसायचं किंवा असं करायचं. अच्छा. आणि मी होता सांगते ना, कारण दिग्दर्शकाला भीती वाटायची अभिनेत्रीला सांगायला की अगं अशी बस, हो, हो. असा मॅनरिझम घे. मग ते मी लहान असल्यामुळे मला पाठवायचे की तू जा. मग त्या लोकांना मी हा असं बसा, दादाने असं सांगितलंय, पण मला त्याचे अर्थ कळत नव्हते, बरोबर. तर मी आपलं त्याला सांगत होते. हा. आणि ती जी प्रोसेस होती ना ती इतकी छान होती हा. की संध्याकाळी सुटल्यानंतर ही लोक 5 ते 8 तालमीला यायचे, 8 नंतर बाकी सगळे जायचे आणि मी मिलिंद पेडणेकर बरोबर थांबायचे, कारण बरं. मिलिंद दादा राहायचा चिंचपोकळीला, मी राहायचे अबुदनगर. बरोबर आहे. आम्ही गाडीवर नाही यायचो, तो आपण मला सोडायचं काम तो करायचा. मग ह्यांचं जे डिस्कशन चालायचं नंतर, सुरेश चिखलेंचं नाटक होतं ते, आम्ही चिखले काका, हो. त्याच्यात रामविजय परत मदत करायला होते, राजेश मालवणकर होता, महेश पवार म्हणून एक मंत्रालयातला होता तो होता. बरं. ह्यांचं डिस्कशन चालायचं ना, तर मला अशी मजा यायची की अरे काहीतरी वेगळं चाललंय. मग लिहिलेल्या संहितेतल्या काही गोष्टी बदलल्या गेल्या, मग ते लिहायला मी बसायचे, वा. कारण थोडीशी ती सवय असली मराठी लिहिण्याची असल्यामुळे ते लिहून काढायचा, अच्छा हा बरं. पॉईंट तो पॉईंट. आणि मग ते नाटकामध्ये सगळ्यात जास्त नाटक ते मला माहित होतं आणि माझं खूप लवकर पाठांतर झालं होतं. मग राज्यनाट्याची प्रोसेस झाली, प्राथमिक फेरी झाली. प्राथमिक फेरीला फक्त 15 मिनिटाची भूमिका होती माझी, फार मोठा रोल नव्हता. प्राथमिक फेरीचा प्रयोग झाला आणि प्राथमिक फेरीच्या प्रयोगानंतर रंगभवनलाच माझा प्रयोग झाला आणि मला ते स्टेज बघून नाट्यदर्पणची आठवण आली की मला इथे यायला मिळालं. तो प्रयोग झाल्यानंतर मला परीक्षा होते अशोक समेळ. तर मग अशोक समेळांनी मिलिंद दादाला सांगितलं की मुलगी चांगलं काम करते, तिचा जरा रोल वाढव ना, फारच छोटी भूमिका आहे तिची, म्हणजे तिचं सर्टिफिकेटला वगैरे जाईल पण आहे ताकदीचं तर वापर कर. तर जेव्हा अंतिमला गेलो तेव्हा मिलिंद दादाने इतका चेंजेस केला की थांबे वाक्य तुला नको तुला दे, तुला नको तुला दे. तर जे मी 15 मिनिटाचं काम प्राथमिक फेरीला केलं, अंतिम फेरीत माझी ती भूमिका जवळजवळ 2-1 तासाची झाली. म्हणजे फक्त शेवटच्या सीनला मी नव्हते, बाकी अख्ख्या नाटकभर मी त्या ह्याच्यात होते. बरं, अंतिम फेरीच्या वेळेला
माझा रोल वाढला आणि मग असं झालं की आपण भूमिका तर वेश्येची दाखवतोय पण मॅनरिझम काही नाहीये. म्हणजे वेश्येचा रोल करण्याचं ती अशी तडक फडक जी वाटली पाहिजे ते दिसत नाहीये. तर मग दिग्दर्शकांना तुम्हाला रुदनात राणी माहिती असेल आव्या काका. आव्या काका म्हणाले की अरे काहीतरी दे ना त्या पोरींना काहीतरी करायला. तर मला त्याने सांगितलं की सर सगळ्यात लहान तू आहेस, सिगरेट ओढशील का. मला असं तर म्हणजे दाखवतो का काय फार काही करायचं मग दाखवतो काय. त्यांनी साधारण टेक्निक मला दिली की असं 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 कर म्हणून. मला फक्त ती लाईट करायची होती आणि एंट्री झाली की ती विजवायची, म्हणजे फार काही करायचं नव्हतं. पण हा ठीक आहे करूया म्हणून ते केलं. हे काय मी घरी सांगितलं नव्हतं. रिहर्सल झाली सगळं झालं. अंतिम फेरीला आई बाबा नाटकाला मी फक्त घरी एवढं म्हटलं होतं की माझा रोल बदललाय आता तो रोल नाही एवढंच सांगितलं होतं. अंतिम फेरीचा प्रयोग आई बाबा प्रयोगाला बसले. आपल्याला एक सांगितलं जातं की ऑडियन्स मध्ये बघू नका, असतेच तशी सवय. पण माझी जी एंट्री झाली अशी सिगरेट घेऊन आणि माझं लक्ष गेलं चौथ्या रांगेत बाबा बसले. मी असं लक्ष दिलं नाही वगैरे झालं. अख्खा प्रयोग संपला. सगळे आपापल्या घरी गेले. मी काय जागेवरनं हले ना. तर मला मिळून पेंढारकर घरी चल. मी नाही जाणार, मला सोडायला चल. सिगरेट ओढली ते नाटक बिटक ठीक आहे, घरी गेल्यावर मला ओरडा पडेल म्हणून चल मी येतो. मग त्याच्याबरोबर घरी गेले. सगळे झोपलेले होते, उशीर झालेला होता ना. आपली गपचूप जाऊन डायरेक्ट चादर घेऊन तशीच झोपली. आणि मला म्हणते अगं जेवायचं नाही का. नाही खाऊन आले. आणि भीती ही होती की बाबा काय म्हणतील. पण झोपले आणि सकाळी म्हणलं आता उद्या बाबा सकाळी 9ला कामावर जातात तेव्हा आपण उठूया, म्हणजे काय प्रश्नच नाही. 9 वाजले, 9:30 वाजले, बाबा काय जागते हले ना. मग म्हटलं कन्फर्म, आणि मी चादरीतून बघतीये. म्हटलं कन्फर्म बाबा ओरडायला आज कामावर गेले नाही. म्हणून मी घाबरून काही उठे ना. शेवटी 10 वाजता आई म्हणली की अगं रात्री पण जेवली नाहीयेस, खायला म्हणून उठ. आणि मग मी अशी उठले आणि बघितलं तर बाबा नॉर्मल घरातल्या कपड्यात. मग हे जात का नाही कामावर. कोणी काही बोलायला तयार नाही. म्हणजे अंघोळ झाली, नाश्ता झाला, प्रयोगाविषयी कोणी काय बोललं. नंतर माझे पेशन्स संपले. मी जाऊन अशी बसले. तुम्हाला काय बोलायचंय का म्हणून तुम्ही कामावर जात नाहीये का, तर बोला, मला टेन्शन आलंय. कसं नाही, आज शनिवार आहे, मला सुट्टी आहे. नाही ते काल ते नाटकाचं ना, नाटक संपलं, विषय संपला. नाटकासाठी ओढली होतीस ना तू, अशी दिसलीस ना, तुला काय उत्तर द्यायचं ते आम्ही बघू. नाटकासाठी काही म्हणणं नाही. मला असं झालं तो हुश्य काही बोलले नाही. हे सगळं झालं. नाटक सुरू, राज्यनाट्य स्पर्धा झाली, मला बक्षीस मिळालं. तेच व्यावसायिकला करताना मिलिंद पेडणेकरांच्या 2 अटी होत्या की दिग्दर्शक म्हणून मी माझं नाव लावणार, कारण तो मंत्रालयात कामाला असल्यामुळे गव्हर्नमेंट सर्वांना अलाउड नाहीये व्यावसायिक करणं. पण तुम्हाला मी रजा घेईन, नोकरी टाकेन, काही करेन, पण माझं पहिलं नाटक आहे, तो मी नाव लावणार. त्याच्यामुळे मला दिग्दर्शन करायचंय व्यावसायिकचं. आणि ह्या भूमिकेसाठी मी सीमाला बरोबर घ्या. बाकी तुम्हाला व्यावसायिक गणितानुसार कास्टिंग बदलायचं तर बदला, पण सीमा माझ्याबरोबर हवी, कारण ती डे 1 पासून माझ्याबरोबर आहे. अशा पद्धतीने मी व्यावसायिकवर गेले. छान. माझा पुढचा प्रश्न असा होता की तुला काही कौटुंबिक समस्या आल्या का, पण तू आधीच मला त्याचं उत्तर देऊन टाकलंयस. तरी काही आल्या का? समस्या नाही आल्या, उलट सपोर्ट जो असावा लागतो तो मला मिळाला. हा किस्सा मी खूप ठिकाणी सांगते. माझी 11वी झालं. मी व्यावसायिक नाटकासाठी पदार्पण केलं गोलपीठाला. आणि गोलपीठ नाटक सुरुवातीला नावावरनं त्याचे वाद असल्यामुळे आम्हाला काही थिएटर्सनी परवानगी नाकारली होती की तुम्हाला आता प्रयोग करायला मिळणार नाही. नाटकात तसं काही नव्हतं, पण सुरुवातीला जे एक असतं ना ते झालं होतं. आणि असं करत करत तरी नाही म्हणता आम्ही 100 प्रयोगापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि आमचा 100वा प्रयोग डिक्लेअर झाला. मला साधारण व्यावसायिकला एक 15 दिवस आधी तारखा मिळतात. माझी 12वीची परीक्षा बोर्डाची, आणि मला 8 दिवसात माझं हॉल तिकीट आलं. सायमल्टेनियसली त्या महिन्याचे प्रयोग. माझा पेपर 4 मार्च 12 जुलै 98ला प्रयोग सुरू झाला. 4 मार्च ला माझा प्रयोग. दुपार 3:30 शिवाजी मंदिर. याआधी पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला झाल्यानंतर शिवाजी मंदिरने प्रयोगाला परवानगी नाकारली होती. पण नंतर त्यांना कळलं नाटकात काही नाहीये, म्हणजे वादंग आणि सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी ठीक आहे मग 100वा पण इथेच करा म्हणून त्यांनी परवानगी दिली होती. आणि दुपारी 3चा माझा इकोचा 12वी बोर्डाचा पेपर. हॉल तिकीट आणि हे दोन्ही समोर आलं होतं. म्हटलं होईल काहीतरी करून मी, कारण तोपर्यंत शिवाजी मंदिरची परवानगी नसल्यामुळे मी रिलॅक्स होते की शिवाजी मंदिर काय परवानगी देणार नाही, प्रयोग पुढे जाईल. पण ते काही हलायला तयार नाही. आम्हाला आनंदाची बातमी, शिवाजी मंदिर वगैरे तयार. म्हटलं आता झालं. आता कुठल्या तोंडाने दिग्दर्शकाला सांगू की माझा पेपर आहे, आणि कुठल्या तोंडाने घरी सांगू की प्रयोग आहे, असं सगळंच गोंधळ. 2 दिवस टेन्शनचे गेले. परीक्षा सुरू झाली, मी पेपर दिले सुरुवातीचे, आणि आता उद्या प्रयोग, पेपर. आदल्या दिवशी बाबांकडे जाऊन बसले. म्हटलं बाबा जर अशी अडचण
काय अभ्यास काय झालाय? म्हटलं नाही नाही, दुसरी अडचण आहे. म्हणजे काय झालंय? म्हटलं तारीख आणि हॉल तिकीट सायमल्टेनियसली आलं होतं, पण मला असं वाटलं की परवानगी मिळणार नाही तर पुढे जाईल. पण आता गोंधळ बाबा असा आहे, उद्या दुपारी माझा पेपरही आहे आणि उद्या दुपारी माझा प्रयोगही आहे. अरे बापरे, आता मी काय करू? तर बाबा 2 मिनिटं शांत बसले. 2 मिनिटांनी मला म्हणाले, तुला काय करायचं? म्हटलं प्रयोग. म्हणाले का? म्हटलं पहिल्या नाटकाचा 100वा प्रयोग पहिल्यांदाच येतो. 12वी बोर्डाचा पेपर मी ऑक्टोबर किंवा पुढच्या वर्षी देऊ शकतो. अच्छा, मला त्याला ऑप्शन आहे. बरं म्हणाले बाबा. ओके. आणि मी जाऊन प्रयोग केला. वा. मी परीक्षा दिली नाही आणि मी जी निवांत होते की नंतर की मला खरा सपोर्ट मिळाला, मला काही नाही. तर मला परमिशन दिली ह्याच्यासाठीच, पुढे परीक्षा द्यायची, तू या क्षेत्रात तुला यायचंय पूर्णपणे तू कर, पण निदान ग्रॅज्युएट हो. काहीच नाही तर ग्रॅज्युएशन म्हणून कुठेतरी नोकरी मिळेल, पण ते तू कर. ते मी वचन पाळलं आणि मग प्रयोग आणि परीक्षा असं करत 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 माझं शिक्षण केलं. व्हेरी गुड. मला असं विचारायचंय की तुझे या क्षेत्रातले पहिले गुरु कोण? सुरुवातीला जेव्हा मी आले, मी म्हटलं तसं मला ह्यातलं काहीच तेवढं काही माहित नव्हतं, पण मी स्टेजवर त्या दिवशी उभी राहिली. ते कसं उभं राहायचं असतं, काय बघायचं, बेसिक ज्या काही गोष्टी असतात त्या सुरुवात केल्या मी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे. अरे वा. आणि माझ्यासाठी ते फारच, कारण तेव्हा त्यांच्या मालिका चालू होत्या, सह्याद्रीवर नवीन नवीन आलेले होते, म्हणून मी त्यांच्याबरोबर काम केलं. आणि नंतर असं झालं की लागोपाठ 2-3 एकांकिका मी मकरंद सरांबरोबर केल्या. गोलपिढ्यानंतर जसं मी व्यावसायिक नाटक केलं जाऊबाई जरा, ज्याच्यात मकरंद सर कामही करत होते, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला कामही करता आलं. आणि नंतर असं झालं की बेसिक जी सुरुवात होती माझी, की मला काहीच येत नव्हतं, म्हणजे मी अशी फक्त बघायचं. आणि त्यांनी मला पहिल्यांदा असं म्हणाले की काही नसतं, नाही अडलं ना आपल्याला काही, की प्रश्न विचारायचा. आणि मी इतके प्रश्न विचारले त्यांना पहिल्याच एकांकिकेला की इकडून तिकडे जा का, बस का. मी त्यांना इतकं पिडलेलं आहे आणि त्यांनी मला न रागवता न चिडचिड करता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. मग माझ्यासाठी असं होतं की मला काही अडलं तर हा माणूस आहे की तुम्हाला सगळं सांगेल. आणि आजही कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतलं की माझा पहिला फोन मी मकरंद सरांना करते. मकरंद सर असं असं काम करते, मी घेते हा असं सांगून मी पहिला फोन मी माझ्या सरांना करते. छान छान. तर तू नाटकांमध्ये कामं केलीस, म्हणजे स्पर्धांच्या केली, प्रायोगिक केलीस, सिरियल, सिनेमा, सारं काही करतेस. तुला या सगळ्यातलं कुठलं अंग जास्त आवडतं? कुठे तुला काम करायला जास्त आवडतं? मला जास्त काम करायला नाटकात आवडतं, हे मी कधीही सांगेन. आणि आता म्हणजे काम करायला लागले नाटकांमधून, सिरियलमधून किंवा चित्रपटांमधून, तर मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली जी मी डेली सोप केल्यानंतर, म्हणजे कदाचित हे माझं ह्या उत्तरानंतर डेली सोप वाल्यांचं असं होईल की अशामधून नाटकच करा, असं होऊ शकतं, माहित नाही मला. पण असं झालं की जेव्हा मालिका सुरू होते, एखादं कॅरेक्टर आपण डे 1 पासून आपण असतो, सुरुवातीला सगळी कॅरेक्टर त्यांचं एस्टॅब्लिश होईपर्यंत तुम्ही सतत असता त्या ह्याच्यामध्ये. नंतर नंतर असं होतं ना की हे कॅरेक्टर नसलं तरी चालेल, म्हणजे इथे कोणाचंही कोणावाचून अडत नाही. एक बघितले की मालिकांमध्ये आपण नसलो तरी तुमचा एपिसोड होतो, जे नाटकात होत नाही. की आज सीमाला बरं नाहीये म्हणून आजचा सीन वगळून पुढचं नाटक करूया असं केलं जात नाही. नाटकासाठी तुम्हाला तिथे हजरच राहावं लागतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी नाटक जास्त हे की छोटा रोल असो तर मोठा रोल माझ्याशिवाय अडणार आहे. ते खूप रिटेक्स आपल्याला मिळतात सिरियल मध्ये, फिल्म मध्ये रिटेक मिळतो. नाटकाला तो मिळते, तुम्हाला अलर्टच राहावं लागतं. मग तुमचं वाक्य चुकलं किंवा एखादा सीन काही पण पुढे गेलो तर ते कसं जळून यायचं हे तुम्हाला तिकडे ऑन स्टेजच करावं लागतं, त्याला पर्याय नसतो. त्याच्यामुळे मला नाटक खूप आवडतं. तू अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत, त्यांच्याबरोबर काम करताना तुझं त्यांच्याशी कसं नातं असायचं? तुझं पटायचं का? तुमच्यात काही वाद व्हायचे का? वाद मध्ये सहसा मला बरोबर झाले. पटायचं ह्याच्यासाठी की मुळात मी नाटकात गेल्यानंतर एक तर माझं पाठांतर चांगलं असल्यामुळे मला सगळं माहित असायचं. आणि मला आई वडिलांकडनं एक गोष्ट कळली होती की आपण लहान आहोत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जरी तू उद्या भूमिका करायला गेलीस तरी त्याच्यात कोणतरी एक सिनियर कोणतरी असणार आहे की तू किती काम करतेस त्याच्यापेक्षा कोणी काय आहे. त्याच्यामुळे काम करताना माझं पहिलं की मला काहीच येत नाही, इथून सुरुवात. आणि सगळ्यांबरोबर स्वभाव जरा आई वडिलांचा जरा तो घेतलेला असला जरा खेळकर हे ते. कारण माझ्या आईचं एक होतं की जे काही भांडण किंवा जे काही क्लेश आहेत ते 4 भिंतीच्या आत झाले पाहिजे. दार उघडून शेजारचा माणूस काय चाललंय घरात, कुठे काय असं उलटा आपण त्यालाच विचारायचं. त्याच्यामुळे ते बाहेर नाही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे जे काही वाद जरी असले तरी ते मेकअप रूम पुरते असायचे किंवा नाटकाच्या बस पुरते असायचे, प्रयोगात हे दिसलं कामा. मी सहसा माझं भांडण हा प्रकार कधी झाला नाही.
मला जर वाटलंय की बाबा हे भांडण होतंय काय होतंय मी तिकडून निघून गेले की मी नाही करू शकत, मी बाबा बाहेर जाते, ते वाढवूया नको. त्याच्यामुळे माझी भांडणं सहसा अशी झाली नाही. आणि दुसरा एक महत्वाची गोष्ट अशी ना की माझ्या आईच्या हाताला खूप चांगली चव होती, ती थोडीशी माझ्यात उतरली आहे. त्याच्यामुळे तालमीला डबे घेऊन जाणं, शूटिंगला डबे घेऊन जाणं, त्याच्यामुळे मी एक गोष्ट जिंकली आहे की पोटातून मार्ग जात असल्यामुळे मी खाण्याचे पदार्थ एवढे घेत असले माझी सहसा कोणाची वाद होत नाही की जाऊ दे तिने मागच्या वेळेला हे आणलं तर जाऊ दे माफ करायला असं होतं. त्याच्यामुळे कोणाची भांडणच नाही. तू अनेक सिरियल केल्यास ज्या प्रसिद्ध आहेत सिरियल, तर त्यातल्या काही तुला चांगल्या अनुभवांबद्दल सांगायला आवडेल का? मालिकेला गेल्यावर तिकडे तुम्हाला 12 तास बसा. बरं सुरुवातीला असं व्हायचं ना की ती टेक्निक आपल्याला कळत नाही, म्हणजे आता कळते असं म्हटलं पण थोडंफार कळतं की एकच सीन तुम्ही 3-3, 4-4 वेळा करत असता, एकच वाक्य. बरं ते तसंच घ्यावं लागतं. सिरियलला ते तुम्हाला चालत नाही. आता तू असं वाक्य म्हणताना हा कसा घेतला होतास ना पुढच्या 4ही सीनला, मग तो मास्टर असो क्लोज असो, तो हा तसाच घ्यावा लागतो. त्यामुळे ते टेक्निक शिकायला वेळ जात होता. त्याच्यामुळे कंटाळायचं की शी बाबा एकच वाक्य त्याच पद्धतीने बोलायचं, ते वेगळ्या पद्धतीने बोललं की डिरेक्टर ओरडतो. त्याच्यामुळे ते मला खूप कंटाळवाणं व्हायचं. तरी मी एपिसोडिक करायचे शिकण्यासाठी जेव्हा तरी. आणि नाटक करताना ओळखायचे, म्हणजे अजूनही काही पब्लिक आहे असं की जे नाटकामुळे तुम्हाला ओळखतो. पण नंतर टीव्ही आणि हे प्रकार सुरू झाल्यानंतर मला आठवतंय मी पहिली म्हणजे मी एका सिरियल करतच होते, पण लोकांनी मला जास्त ओळखलं ती माझी पहिली मालिका झी मराठीवरची खुलताकडे खुले, ज्याच्यात मी ती खूप लोकप्रिय मालिका होती. त्यांनी एक 3 वर्षाचा लीप घेतला आणि त्या मालिकेत माझी एंट्री झाली. आणि तेव्हा मी एक नाटक करत होते. माझा गडकरीला प्रयोग, माझा एपिसोड रात्री टेलिकास्ट झाला, माझी एंट्री झाली त्या सिरियलमध्ये. दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग झाला. प्रयोग संपवून मी खाली आले तर पब्लिक ए बकुळा म्हणून भेटायला खाली थांबलं होतं आणि मी पहिला सेल्फी काढला होता. आणि मला असं झालं होतं मी कालच माझी एंट्री झाली आहे, म्हणजे हार्डली 2 ते 3 मिनिटाचा सीन झालाय, पण लोक तुम्हाला इतकी लक्षात ठेवतात. तेव्हा कळलं होतं की मालिकेतून केल्याचा हा फायदा. नाटकामुळे ओळखत होतेच, पण सिरियलमुळे लोक जास्त ओळखायला लागले मला. अच्छा, तुझा पुढे अजून काय म्हणजे तुला अजून काय करायचंय का? अजून काय नवीन नवीन भूमिका आता करायच्या आहेत? तू बऱ्याच व्हरायटी भूमिका केल्या, हो मी खूप चांगल्या गाजल्या. खूप सिनेमा वगैरे केलाय का? सिनेमे मी सुरुवातीला खूप छोटे छोटे केले आहेत, म्हणजे जोडीदार नावाची फिल्म, ते पण मी जाऊबाई जोरात मध्ये काम करत होते. तर आमचे प्रकाश टिमकर म्हणून त्यांनी कॉस्ट्युम्स केले, तर त्यांना माझा स्वभाव माहित होता की मी सगळं शिकते, हे करते ते करते, आणि ते जोडीदारला ते कॉस्ट्युम्स करत होते. मग त्यांना कळलं की कसा सीन आहे, मग ते मला घेऊन गेले की तुला दाखवतो काय ते. त्यांच्यामुळे मला पहिला चित्रपट मिळाला जोडीदार, जो कुमार सोनूने दिग्दर्शित केला होता. नंतर आमच्याच प्रोडक्शनचा अष्टविनायक जी नाटकाची संस्था आहे, त्यांनी ही पोरगी कोणाची नावाची फिल्म केली होती, त्याच्यात मी भूमिका केली. असं करता करता मला खूप आवडेल की आता येत्या काळात ह्या वर्षी म्हणजे 2 सिनेमे रिलीज होत आहेत, ज्याच्यात मी प्रॉपर अशा भूमिका, म्हणजे एखाद दुसरा सीन असं नाही, असं छान कॅरेक्टर की जे लक्षात राहील असे कॅरेक्टर केले. बरं, तुला आता साधारण किती वर्ष झाली काम करता करता? मला 22 वर्ष झाली. 22 वर्षांसाठी तुला मागे म्हणून पाहताना असं वाटतं का एखादा रोल मी हा केला असता तर अजून मला प्रसिद्धी मिळाली असती, किंवा एखादा रोल तुझ्या हातनं राहून गेलाय, तू नाही म्हणाली आणि तो प्रसिद्ध झालाय? नाही, असं कधीच नाही झालं. कारण मुळात मला पहिलेच एक डोक्यात होतं की भूमिका माझी 15 मिनिटाची असो किंवा ती फुल लेंथ असो, काही असो, भूमिकेची लांबी बघण्यापेक्षा भूमिकेची खोली बघ, हे मला दिग्दर्शकाने पहिल्याच दिवशी सांगितलेलं असतं. मकरंद सरांनी माझ्या डोक्यात ते होतं. म्हणजे जाऊबाई जोरासारख्या नाटकात निर्मितीताई नंतर एक सेकंड लीड मी एवढा मोठा रोल करून आज तो गाजला किंवा नाव झालं, ते करूनही मी मध्यंतरी एक नाटक केलं होतं सुरक्षित अंतर ठेवा नावाचं, आमच्याच दिलीप जगनांचं. त्याच्यात मोजून 15 मिनिटांनी स्टेजवर असायचं. बरं, त्याच्यात 4 मिनिटाची माझी लावणीच होती. बरं, बाकी 4 भूमिका 2-2 मिनिटाच्या. पण त्याच्यासाठी मला नाट्य परिषदेचं नामांकन मिळालं. वा, त्याच्यामुळे माझ्या एक लक्षात आलं की मला असं कुठलं झालं नाही की अरे यार हे मी केलं असतं. मला असं कधीच नाही झालं मागे, मग उलट मला नवीन काही मिळतंय का हे मी जास्त बघते, मला त्याचं दुःख नाही झालं कधीच. अशी कुठली भूमिका आहे का तुला करायला आवडेल? असं काही स्पेसिफिक पण असं काही नाही की मला हे करा. मला जास्त असं आवडेल की ती भूमिका मी केल्यानंतर माझी भूमिका मला तरी करायला आवडते का हे मी जास्त बघेन. वा, बरं, या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुला मुलींसाठी काही सांगू इच्छिते का तू? नवीन मुला मुलींसाठी ऍक्च्युली आजकाल एकतर काय झालंय, एक्सपोजर खूप आहे सगळ्याच बाबतीत.
एक लोकांचा ना खूप गैरसमज आहे, सोशल मीडियावर आपण चमकलो म्हणजे आपण खूप काही केलं. तर मला नवीन मुलांना हे सांगावं लागेल की ठीक आहे, ते एक माध्यम आहे तुम्हाला तुमचा PR जमवण्यासाठी. कारण पूर्वी काही लोकांचे PR असायचे की ते तुमची बातमी पोहोचवायचे, आता ते कसं कोणी करत नाही. म्हणजे तुमचा PR टाकण्यासाठी आता मी स्वतःही रील्स वगैरे करते. कारण लोकांनी आजकाल मला हे खूप अनुभव आलाय की एखाद्या नवीन कामासाठी मग तुमचा इंस्टाग्रामचा ID द्या ना, असं लोक सांगतात. आणि असं होतं की अरे पण मी आधी जे काम केलंय ते बघा ना, नाही तुम्ही इंस्टाग्रामचा ID द्या ना, त्याच्यावर लोक बघतात तुमचे फॉलोअर्स किती. त्याच्यामुळे थोडंसं वाईटही वाटतं, पण कधी असं वाटतं की कदाचित तो एक माध्यम असेल. पूर्वी आपण फोटोज काढायचो, पोर्टफोलिओ घेऊन जायचो की आम्ही असे दिसतो. तर आजकाल कदाचित ते असेल की तुमच्या त्या सोशल मीडियावर तुम्ही काय ऍक्टिव्ह आहात त्याच्यावरनं ते मिळत असेल. पण तरीही आम्हाला सगळं येतं हे न ठेवता पहिलं काम हे अगदीच नाही, मला काहीच येत नाही या ह्याने जर केलं तर तुम्हाला शिकण्याची वृत्ती ठेवलीत ना तर ते खूप चांगलं. असं मुलं आजकाल करत नाहीत, कारण एका ह्याच्यावरनं पण खूप एक्सपिरियन्सही मिळतो त्यांना. त्याच्यामुळे ते आहे, पण शक्यतो अभ्यास करावा. शक्यतो आपले जे सिनियर्स आहेत त्यांनी खूप आधी काहीतरी करून ठेवलंय, निदान तेवढा मान त्यांना द्यावा, एवढी माझी बेसिक अपेक्षा असते. कारण मी आजकाल करताना मी हे बघते की आजकाल नवीन मुलांना नवीन चेहरा हवा असून ते लीड करतात. सिनियर ऍक्टर एक भूमिका करत असतात आणि बऱ्याचदा मी मधली कुठली तरी भूमिका करत असते. म्हणजे मेकअप रूम शेअर करताना कधी सिनियर नवीन मुलं आणि मधली फळी मी म्हणून मी असते. तर तिथे मी बऱ्याचदा असं बघते की आम्ही हे त्या मुलांचं असतं, पण ऑब्व्हियसली सिनियरचं पण असतं की अरे आम्ही पण केलं. पण तरी त्यांनी ते खूप केलेलं असल्यामुळे ना ते तेवढ्या ह्याच्यामध्ये असतात की अरे आम्ही ह्याच्यातून वर आलो. त्याच्यामुळे ते सिनियर लोक खूप ते जपून असतात, ते कधीही दाखवत नाही की आम्ही केलंय. पण ते आजकालची मुलं मी लीड केलंय यापूर्वी असं ते एक असतात. तर ते न ठेवता की त्यांनी काय मेहनत केली जी तुम्हाला आता मिळालेली नाही, तुम्ही पटकन झाला, ती जाण त्यांनी ठेवावी, त्यांचा तो मान ठेवावा, एवढीच अपेक्षा माझी नवीन मुलांकडून. तू तुझा अमूल्य वेळ दिलास आणि माझ्याशी बोलायला तयार झालीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मला आवर्जून बोलवलं. कारण मी घोबळ्यांची मुलगी असल्यामुळे मला एक माहिती आहे की बाबांनी लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. लोक अजून नाव काढतात की घोबळ्यांमुळे आमचं नाव आलं. त्याच्यामुळे तुम्ही मला आलेला जेव्हा म्हणालात की तू लगेच हो म्हणालीस, तर हे बाबांकडनं आलंय की आपणही दिसणार आहोत आणि त्यांच्याकडनं दिसणार आहोत ना. त्याच्यामुळे नाही शक्यतो म्हणायचं नाही काही नसेल तर. त्याच्यामुळे तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. द भारती परमार शो तर्फे तुला फुलला फुलाची पाकळी म्हणून हे गिफ्ट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा अशाच एका कलाकाराला घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत गुड बाय. तुम्ही पाहत राहा द भारती परमार शो. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.